नमस्कार, मी आचल न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पावताच्या टॉप 10 घडामोडी. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलंय. कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणात आता न्यायालयाने जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते. त्या संदर्भात नाट्य निर्मात्याला मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारपासून उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे. आता सलाईन लागली, आता उपयोग नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. यावर बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलंय की शरद पवार हे आपली भूमिका स्पष्ट करणारच नाहीत. आता आम्हीच आमची भूमिका स्पष्ट करू, आमचे वाघ आम्ही पाठवू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. दरम्यान केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्रातील आर्थिक धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून या आत्महत्या कमी होण्यासाठी अर्थसंकल्पात केंद्र सरकार काहीतरी धोरण राबवतील अशी अपेक्षा होती. मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक आहे. एकूणच सरकारच्या शेती क्षेत्राच्या संदर्भातला आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहे. त्याच्यावर उपाययोजना करून त्या आत्महत्या कमी करण्यासाठी, थांबवण्यासाठी काहीतरी धोरणं राबवतील, काही योजना राबवतील असं अपेक्षा होती, परंतु ह्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. एकूण अर्थमंत्र्यांनीच दिलेल्या माहितीप्रमाणे कृषी क्षेत्राचा आर्थिक वृद्धीचा दर आहे तो 4.7% घसरण होऊन 3.3% खाली आलेला आहे आणि म्हणून आत्महत्या वाढत आहेत. एकूण बजेटमध्ये तरतूद आहे फक्त 3.15% इतकी. 60%हून अधिक जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असताना तर केवळ 3.15% इतकी तरतूद अर्थसंकल्पामध्ये असेल तर याच्यापेक्षा निराशाजनक दुसरी गोष्ट असू शकत नाही. तेल आणि डाळ यांच्यासाठी स्वयंपूर्णतेवर भर देणार असा अर्थमंत्री एका बाजूला म्हणतात आणि आमचे वाणिज्य मंत्री भरमसाठ पाम तेल आयात करण्यासाठी परवानगी देतात, आयात शुल्क कमी करतात, तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालतात, साखरेच्या निर्यातीवर बंदी घालतात, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालतात, कापूस आयात करतात. हे धोरण बदलल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सुख मिळणार नाही. त्यामुळं हा अर्थसंकल्प हा पूर्णपणे निराशाजनक अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मसाठी पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणतीही तरतूद नसल्याने विरोधकांकडून सडेतोड टीका होत आहे. त्यातच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अर्थसंकल्पावर ताशेरे ओढण्यात आले. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा खुर्ची टिकाऊ संकल्प खरोखर संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखाद्वारे उपस्थित केलाय. देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक आता मोठ्या संख्येने येतील असा विश्वास सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. रायगड जिल्ह्यात सोन्याच्या किमतीत प्रति तोळे 4,000 तर चांदीच्या किमतीत 7,180 रुपयांची घसरण झाली असून सोने चांदी खरेदी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. पहिलं म्हणजे मी रामचंद्र पानाचन शेठ, 1976 पासूनची आमची पेढी आहे. RPS नावाने आम्ही इथे ओळखले जातो. या दुकानचा मालक आहे मी. अच्छा, आज जो निर्मला सीतारामन आपल्या ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये त्यांनी कस्टम ड्युटी जी आपल्याकडे 15% होती ते 15%वरून 6% आणली. म्हणजे डायरेक्ट जो फरक झाला तो 9%चा झाला.
सो त्याच्यामध्ये फरक असा झाला की आता जर कस्टमर खरेदी करायला आलं तर काल जो आमचा रेट होता की आपण असं GST सोडूया, सो प्लेन रेट जो होता 72,500 होता, तो आज 69,200 आहे. म्हणजे आज डायरेक्ट फरक हा 3200 रुपयाचा झालेला आहे. कदाचित हा फरक ह्याच्यापेक्षा थोडासा आणखी वाढून साधारण एक 68,500 होण्याची शक्यता. असं होईलच असं नाही, पण साधारण आत्ताचा जो फरक आहे तो 3200 ते 3800 रुपयाचा आहे. हा प्रति 10 ग्रॅम आहे. नाही, डेफिनेटली कस्टमर वाढेल. याच्यामुळे ग्राहकाला 3,000 रुपये किंवा 4,000 रुपये 10 ग्रॅमला म्हटलं तर ते फार मोठी अमाऊंट आहे. त्यामुळे कस्टमर सगळीकडेच वाढेल. माझ्याकडे काय किंवा कुठेही काय, सगळीकडेच आता कस्टमर वाढेल. आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. काय करू, कसं करू आणि मतं मिळवू अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. लाडकी बहीण भाऊ अशा योजना त्यांनी आणल्या, आता लाडकी बायको अशी योजना आणा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावलाय. नाशिक येथे आयोजित शरद पवार गटाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यातून ते बोलत होते. पद्मशाली समाजाचा बागल पंडू हा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात लक्ष्मी माता मंदिरात महिलांनी उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी केलेली. महिलांनी देवीला विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केलाय. आषाढ महिन्यामध्ये पूर्ण हिंदू समाजातच देवीला नैवेद्य दाखवलं जातं, पण जालन्यामध्ये अशी प्रथा आहे की पद्मशाली समाज हा एक दिवस ठरवून देवीला नैवेद्य दाखवतात. बोनाल बागल म्हणजे काय, बोनाल आहे. बोनाल म्हणजे नैवेद्य, देवीला नैवेद्य दाखवणे. त्यामध्ये दही भात, हिरवी भाजी, दिवे, फळं, तसंच लिंबाचा पाला कळसात घेऊन स्त्रिया काय करतात, यामध्ये नवीन पाणी घेऊन लिंबाचा पाला वगैरे देवीला अर्पण करतात, नैवेद्य दाखवतात. आणि आजच आपल्या पद्मशाली समाजात जालन्यामध्ये पूर्ण समाज हा एकत्र येऊन हा एक दिवस सण ठरवतात आणि आज प्रत्येकजण येऊन ह्या देवीला लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवतात आणि मिळून अतिशय आनंद गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतो आम्ही. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक छोटे नदी नाले धरण तुडुंब भरले असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला. त्यानुसार नागरिकांनी घराबाहेर जाताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. पुण्यातील पाऊसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी. बघूयात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला असताना काल मुंबईसह पुण्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. तुम्ही जर बघितलं तर काल रात्रीपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. एकंदरीत पुण्यातलं जे खडकवासला धरण आहे यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्र काठील जी लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा आता प्रशासनाने दिलेला आहे. एकंदरीत पुणेकरांना प्रशासनाने आवाहन केलं आहे की कोणीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. आणि आज जरी ऑरेंज अलर्ट असला तरी येत्या 2 दिवसांमध्ये पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने दर्शवलं आहे. कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे. पुण्याच्या खडकवासला धरणातून आज सकाळी 7 वाजता नदीपात्रात 9,416 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. खडकवासल्याशी संलग्न असणाऱ्या वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुडली नदी पात्रामध्ये 5,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले. पुण्याच्या नीरा खोऱ्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीर धरणात 70% पाणीसाठा झालाय. नीरा नदीवर असणाऱ्या भाटघर, गुंजवणी, नीरा देवघर या धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भाटघर धरण 71, नीरा देवघर धरण 53 तर गुंजवणी धरण 65% भरले आहे. या 4ही धरणांच्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यातील तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. आता वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.